नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की घरी तुम्ही कडुलिंबाच्या पानापासून खत कसं बनवू शकता। याला आपण नीमखल्ली पण म्हणतो, पण ही जे आहे खत आपण याला सिंपल कंपोस्ट म्हणू शकतो। अजून जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला नीमखल्ली म्हणतात, ती पावडर असते, त्यालाही तुम्ही वापरू शकता, खूप छान असते। तर तो पण व्हिडिओ नक्की पाहाल, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये कमेंट किंवा एंड स्क्रीनमध्ये टाकून देईल, त्यालाही पाहाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं खत कसं बनवायचं ते बघणार आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नीमखल्ली कशी बनवायची असते, म्हणजे कडुलिंबाच्या पानाची खल्ली कशी बनवायची असते ते सांगितलं होतं। तर आता आपण याच्यात खत कसं बनवायचं आहे ते शिकणार आहे। तर याच्यासाठी तुम्हाला असं कोणतेही हे घेऊन घ्यायचे, बकेट्स वगैरे, किंवा तुम्ही माठ वगैरे घेऊ शकता, जुने जेही कुंड्या असतील तेही घेऊ शकता। तुम्हाला आपल्या झाडाची थोडीशी माती घेऊन घ्यायची आहे आणि ही जी माती आहे ती तुम्ही जुन्या झाडाची घ्याल तर चांगली राहील। आणि मग तुम्हाला कडुलिंबाचे पानं घ्यायचे आहे, तुम्ही ओले पण घेऊ शकता किंवा जे वाळलेले खाली पडतात पानं तेही तुम्ही घेऊ शकतात कडुलिंबाचे, पण ते अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रेश पानं वापरा, फ्रेश पानं पण खूप चांगले राहतील। मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जे ओले पानं असतात कडुलिंबाचे तेच वापरा। आणि तुम्हाला मित्रांनो खतसाठी लागेल थोडंसं शेण। तुमच्याकडे समजा शेण नसणार, म्हणजे हे डिकम्पोजवालं नसलं तरी चालेल, जे नॉर्मल शेण असते ते पण चालेल, किंवा तुमच्याकडे शेण नसलं तर कोणतेही इतर खत घेऊन घ्याल, कोणतेही खत चालेल, जसं किचन वेस्ट कंपोस्ट, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला होता डिटेलमध्ये, तेही पाहू शकता। अजून शेणखतावरही टाकला आहे, तोही व्हिडिओ नक्की पाहाल। तर हे कोणतेही खत घेऊ शकतात। तर सगळ्यात पहिले तुम्हाला खाली छिद्र करून घ्यायचे आहे आणि जास्त मोठे नाही बनवायचे छिद्र, समजा जास्त झाले तर ते आपलं जे खत आहे तेच खालून निघून जाऊ शकते। तर छोटे छोटे छिद्रच पाडायचे आहे आणि मग तुम्हाला सगळ्यात पहिली लेअर मातीची टाकायची आहे, त्याच्यावर थोडंसं शेणखत टाकायचं आहे, चांगल्याने असं शेणखत टाकून द्यायचं आहे वर। अजून मग याच्यावर तुम्हाला थोडंसं वाटलं तर पाणी हे करून द्याल, म्हणजे ओलं करून द्याल थोडंसं, समजा तुमचं शेणखत पूर्ण वाळलेलं असेल तर। मग त्याच्यावर तुम्हाला हे कडुलिंबाचे पानं टाकायचे, वाळलेले पण टाकू शकता, ओलेही टाकू शकता, चांगल्याने असे भरून द्यायचं आहे। मग याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर तुम्हाला जसं आता हे समजा एकाच लेअरमध्ये तुमचं भरून गेलं तर मग तुम्हाला वर काहीच करायची गरज नाही आहे, तुम्ही जी माती आहे ती टाकून द्याल। पण समजा हे नाही भरलं तर मग काय करायचं, जसं आता तुम्ही पाहू शकता इथे वर खूप जास्त जागा उरलेली आहे आत्ताही। तर मग आत्ता काय करणार, हे जे कडुलिंबाचे पानं आहे याच्यावर आता शेणखत आपण टाकू आणि मग त्या शेणखतवर आपण माती घालू परत, आणि मग ती माती टाकल्यावर परत आपण कडुलिंबाचे पानं टाकू। मग कडुलिंबाचे आता पहा, परत कडुलिंबाचे पानं टाकून दिले। मग याच्यावर आता परत शेणखत टाकू आणि मग त्याच्यावर आपण कडुलिंबाचे पानं टाकू आणि मग सगळ्यात जी आपली आता हे भरत आलं, बघून घ्या हे भरून गेलं, तर सगळ्यात जी शेवटची लेअर राहील त्याच्यावर आपण माती टाकून देऊ। आणि हे कुठे ठेवायचं असते, याला तुम्हाला झाकून ठेवायचं आहे, अजून शेड एरियामध्ये ठेवायचं आहे। हे तुम्ही पोते वगैरे जे येतात सिमेंट्स वगैरेचे त्याच्यातही हे बनवू शकता, खूप चांगली खत त्याच्यातही तयार होऊन जाते, सिमेंटच्या बोऱ्यांमध्ये बनवू शकता। आणि मग आता जी शेवटची लेअर राहिली मित्रांनो, त्याच्यात आपण ही चांगल्याने जी माती आपण घेतली होती ती पूर्ण माती याच्यात टाकून द्यायची आहे। आता ही माती टाकून दिली आहे आणि हे जे आहे याला तुम्हाला झाकून ठेवायचं आहे। आता बघा, याला चांगल्याने असं पाणी देऊन द्या, याला झाकून ठेवायचं आहे तुम्हाला शेड एरियामध्ये। आणि याच्या खाली एक प्लेटही ठेवू शकता, याच्या खालून जे पाणी निघते कंपोस्टचं, म्हणजे जे खताचं जे पाणी निघेल ते पण तुम्ही झाडाला टाकू शकता। त्याचं थोडंसं तुम्हाला क्वांटिटी सांगून देतो, समजा 1 लिटर पाणी निघालं असेल त्याला 5 लिटर साध्या पाण्यात मिक्स कराल आणि मग सगळ्या झाडांना टाकून द्याल। हे पहा मित्रांनो, हे 1 महिना झालेली खत आहे आणि याच्या खाली पण तुम्ही बघू शकता एकदम जी काळी घोर दिसते आहे ती आपली तयार झालेली खत आहे। हे आता बघू शकता 1 महिन्याने, आता तुम्ही जेव्हा हे खत बनवाल तर 1 महिन्याने तुमचे पानं असे काही दिसायला लागतील, किंवा 20 दिवसातच असे दिसायला लागतील। आणि याच्यात मी तुम्हाला सांगतो, दूध वगैरे, अजून जे दही वगैरे असेल किंवा चायपत्ती वगैरे, तर ते चहा वगैरे काही तुम्हाला याच्यात टाकायचं नाही आहे, म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स कोणतेही इतर वापरायचे नाही। मग हे कडुलिंबाचे हे आहे, तर हे जे असतात हे पण निबोरी पण टाकायची, याच्यात खूप जास्त न्यूट्रिएंट्स असतात, तर हे पण बिया नक्की वापरायचे। हे बिया काढून घ्याल, याचे टरफलं टाकाल आणि बियांचं तुम्ही झाड उगवू शकता। हे बघा, ते मागच्या व्हिडिओमध्ये जी नीमखल्ली बनवली होती त्याच्या कडुलिंबाच्या बियांनी मी हे झाड उगवलेले आहे। जसे तुम्ही समोर वांग्याचं झाड पाहू शकता, तर याला 2 मुठ्ठी तुम्हाला हे खत टाकून द्यायचं आहे, बस। मग चांगल्याने तुम्हाला खुरपी करून द्यायची, अजून पाणी देऊन द्यायचं आहे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा। अजून मित्रांनो, काही झाडाबद्दल काही प्रश्न विचारायचे असता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट दोन्ही याच्यात टाकून देईल, त्याला क्लिक करून नक्की जॉईन कराल। धन्यवाद।